बिबट्या आला रे आला असं एक थरारक नाट्य आज जळगावमध्ये घडलं। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नाशिक असेल, पुणे असेल या भागातल्या मानवी वस्तींमध्ये बिबट्या शिरकाव करू लागलेला आहे। अनेकदा लोकांची तारांबळ उडताना आपण पाहिलेली आहे। अशातच जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एक बिबट्या शिरला। त्याला पकडण्यासाठी पोलीस विभागाचे कर्मचारी, त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारी आणि काही सर्वसामान्य नागरिक सुद्धा प्रयत्न करत होते। त्यावेळेला एक मोठा ड्रामा रंगला। जळगावचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या बिबट्याला काठीने झोडपलं। म्हणजे बिबट्या सैरावैरा परत पळत होता, त्याला डार्ट मारण्यात आला। बेशुद्ध करण्याच्या अगदी तो बेतात बेशुद्ध पडण्याच्या असताना चंद्रकांत पाटलांनी त्याला असं काही बडवलं की यव रे यव असं म्हणायची पाळी आली आणि अखेर त्यावरून जळगावमध्ये पॉलिटिकल ड्रामा रंगला। आपण पाहूयात। बिबट्या आला रे आला, सगळेच पळाले। बिबट्याला पकडायला शिवसेनेचे आमदार धावले। बिबट्याला शिवसेनेच्या आमदारांनी 4 फटकेही मारले। बिबट्या आला रे आला हा सगळा जळगावच्या मुक्ताईनगरमधला थरारक ड्रामा। मुक्ताईनगरमध्ये भर दिवसा बिबट्या घुसला। बिबट्याला पकडायला पोलीस धावले, फॉरेस्टवालेही आले। पण या सगळ्यांना बिबट्याला पकडायला जमेल की नाही असं शिवसेनेच्या आमदारांना वाटलं आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटीलही ऍक्शन मोडमध्ये आले। चंद्रकांत पाटील सुरुवातीला पोलिसांबरोबर एका कठड्यावर उभे राहिले। पण बिबट्याला पकडायला जशी पळापळ वाढली तशी चंद्रकांत पाटलांना आपणही शिवसेनेचे वाघ असल्याची जाणीव झाली आणि ते प्रत्यक्ष बिबट्याला पकडायला धावले। मुक्ताईनगरमधले पोलीस, फॉरेस्ट यांच्या बरोबर हौशे नवशे गवशे आणि चंद्रकांत पाटीलही बिबट्याच्या पाठीमागे पळू लागले। चंद्रकांत पाटलांच्या हातात पोलिसांची काठी होती। बिबट्याच्या पकडापकडीत एव्हाना फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला 2 डार्ट मारले। बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू झाला। बिबट्याच्या अंगात इंजेक्शन भिनू लागलं आणि बिबट्याची चाल मंदावली। बिबट्या हळूहळू जमावाच्या दिशेनं चालत येऊ लागला। बिबट्या जवळ येताच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला त्यांच्या हातातल्या काठीनं जोरदार फटका मारला। मग बिबट्या टप्प्यात येताच चंद्रकांत पाटलांनी त्याला 1, 2, 3, 4 असे काठीनं एकूण 4 फटके मारले। चंद्रकांत पाटील यांच्या बरोबरच तिथे उपस्थित असलेल्यांनीही बिबट्याला काठीने मारलं। बिबट्याला आडवं पाडल्यानंतर फॉरेस्टची गाडी पिंजरा घेऊन आली। बिबट्याला त्या पिंजऱ्यात घातलं आणि गाडी बिबट्याला घेऊन गेली। मुक्ताईनगरमधला बिबट्या आला रे आलाचा ड्रामा संपला आणि नवा राजकीय ड्रामा सुरू झाला। शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांनी बिबट्याला काठीनं कशासाठी मारलं? बिबट्या शुद्धीत असताना त्याला पकडलं असतं तर त्यांचं कौतुक केलं असतं असं एकनाथ खडसेंनी म्हटलं। तर खडसेंना पोटदुखी आहे असा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केला। हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं। परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे। खडसेला मला पोलीस स्टेशन तुम्हाला मोकळं आहे। शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी कधी थांबणार नाही। एक कोण काय बोलला यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता।
आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता. तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता. आणि नागरी वस्तीत घुसत होता म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता. आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जरा तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या. त्यांनी माझ्या समोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर जाऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, सगळी मंडळी नाही. चंद्रकांत पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते पोचले आणि ते शेवटी लोकांच्या संरक्षणासाठी, ज्या लोकांनी त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं त्या लोकांच्या संरक्षणासाठी जर हातामध्ये काठी घेऊन ते जर त्या लोकांचं संरक्षण करत असेल तर त्यांचा सन्मान करायला पाहिजे. अहो खडसे साहेब, तुम्ही ते करू शकत नाही, आमच्या आमदाराने केलं म्हणून त्यांच्यावर जर तुम्ही अशा प्रकारे आरोप करत असाल तर अशा पद्धतीनं करणं चुकीचं आहे. चंद्रकांत पाटलांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांचं स्वागत करायला पाहिजे आणि त्यांना मी तर अभिनंदन त्यांचं करतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा जो जीव आहे तो वाचवलेला आहे. बिबट्याला पकडण्याची जबाबदारी फॉरेस्टची म्हणजे वन विभागाची असते. बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असतानाही चंद्रकांत पाटलांनी बिबट्याला मारल्यामुळे आता नवा वाद सुरू झालाय. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.